लागते म्हणून आम्ही बी पळतोय. अजून किती पिढ्या पळतो, अजून किती पिढ्या पळतोय सांगता येणार नाही. पण सुख अजून आम्हाला मिळालं नाही. तुम्हाला बी ते मिळालं का नाही कोणाला माहिती नाही. पण या सृष्टीवर सुख आहे का नाही हे बी काही सांगता येणार नाही. परंतु अर्जुनाला भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं, चांगलं कर्म कर, त्या कर्मानुसार तुला चांगली गती प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कर्म करून घेणारा सगळा मीच आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपले जे गेलेले व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पुढची कालगती चांगली प्राप्त होण्याकरता या ठिकाणी हा दशक्रिया विधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि जाता जाता आपण भगवंताला प्रार्थना करणार आहोत की गेलेल्या व्यक्तीला चिर शांती प्राप्त होऊ दे. त्या शांतीच्या बळावर त्यांचा चांगला आशीर्वाद मृत्यू लोकांमध्ये येऊ दे. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर त्यांच्या पाठीमाग त्यांचे जे काही कुटुंब आहे, राधा किसन पांडुरंग भिसे मुलगा आहे, त्या ठिकाणी दगडू पांडुरंग भिसे 2 मुलं आहेत, नातवंद आहेत, त्या ठिकाणी सौरभ सार्थक आणि हा भिसे परिवार आहेत. सगळे पाहुणे मंडळी आहेत, नातेगण आहेत, सगळे संबंधित आहेत. आपण सगळेजण ह्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीला पुढची कालगती चांगली मिळावी याच्याकरता त्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून करताना जाता जाता भगवंताला प्रार्थना करू की गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी चिर शांती प्राप्त होऊ दे. त्या शांतीच्या बळावर त्यांचा चांगला आशीर्वाद मृत्यू लोकात येऊ दे. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर या मागच्या कुटुंबियांचा संसार परमार्थ सुखाचा होऊ दे. एवढीच त्या ठिकाणी भगवंता चरणी प्रार्थना करू. अभंग मोठा सखोल होता, तो महाराजांचा आहे. आपली बुद्धी काय चालती, पण सेवके करावे सांगितले काम त्या नेमाप्रमाणे. या ठिकाणी तुमच्या समोर हे पुष्प मांडलं. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव